श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या सप्तमोल्लास या सत्रातला हा भाग पहिला। ज्याप्रमाणे शब्दकोशात आपल्याला अडलेल्या शब्दांचे उदाहरणासहित ज्ञान मिळते, त्याप्रमाणे संसार व परमार्थात वेळोवेळी येणाऱ्या अडचणी बाजूला सारण्याबद्दल माताजींच्या चरित्रातून मार्गदर्शन होते. माताजींचे चरित्र हे संसार आणि परमार्थ याचा परिपाक आहे. म्हणजे प्रत्येकाने प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करावा याचा धडा आम्हाला माताजींच्या चरित्रापासून मिळतो. याचकरिता माताजींचे चरित्र रोज वाचनात ठेवावे. ओम नमः शिवाय. आईंचा मुक्काम आमच्याकडे असताना एके दिवशी पंडित विश्वरूप शर्मा हे आमच्याकडे आले. ते माझ्या मालकांचे फार जुने स्नेही असून त्यांचे पुष्कळ वर्षांनी आमच्या घरी येणे झाले होते. त्यांचे लक्ष जेव्हा भिंतीला लावलेल्या तसबिरीकडे गेले, तेव्हा या तसबिरी कोणाच्या असा त्यांनी प्रश्न केला. हे माझे गुरु हुबळीचे सिद्धारूढ महाराज असून ह्या माझ्या आई आहेत, असे मी म्हणाले. त्यावर उभयंताचे गुरु शिष्याचे नाते आहे असे वाटते, असे ते म्हणाले. होय, असे मी उत्तर देताच गुरूंची तसबीर वरच्या बाजूला आणि शिष्याची तसबीर खालच्या बाजूला असावी, असे ते म्हणाले. हे तुमचे म्हणणे बरोबर, पण महाराजांनी आईंच्याकडे बोट करून हिच्या ठिकाणी मला पहा असे स्वतः प्रत्यक्ष मला सांगितले आहे, करिता दोन्ही तसबिरी जोडीने पूजेला ठेवल्या आहेत. पंडित म्हणाले, तुम्ही ज्यांना आई म्हणता त्या महाराजांच्या तोडीच्या आहेत का? तेव्हा मी म्हणाले, महाराजांनी त्यांची योग्यता जाणूनच आपले पुढील कार्य चालविण्याचा त्यांना अधिकार दिला आहे. तेव्हापासून जगदोद्धाराचे कार्य आईंच्याकडून अविरत चालले आहे. याप्रमाणे आमचे बोलणे वाढत गेल्यामुळे पंडितांनी जायच्या गाडीची वेळ निघून गेली. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना राहावे लागले. त्यांचा योग चांगला होता, त्यामुळे त्या रात्री त्यांना आईंचे भजन ऐकावयास मिळाले. भजनाच्या शेवटी आईंनी व्यंकटरमणावरील गाणे म्हटले. भजन संपल्यावर ते म्हणाले, मी व्यंकटरमणाचा भक्त आहे, त्यामुळे सर्व गाण्यांपेक्षा शेवटचे व्यंकटरमणाचे गाणे मला फार फार आवडले. मला व्यंकटरमण कधी कधी स्वप्नात दर्शन देतो. त्याच रात्री त्यांना स्वप्न पडले. उजेडल्याबरोबर प्रातर्विधी आटोपून त्यांनी स्नान केले आणि आईंच्या पुढे 25 रुपये ठेवून साष्टांग नमस्कार घातला. मी म्हणाले, हे काय हो काका, काल मला प्रश्नावर प्रश्न विचारित होता ना? पंडित म्हणाले, रात्री माझ्या स्वप्नात व्यंकटरमण आला होता. थोड्या वेळाने व्यंकटरमणाच्या जागी सिद्धारूढ महाराज आणि त्यानंतर त्या जागी आई मला दिसल्या. दुसऱ्या क्षणाला एकच एक तेजोवलय दिसू लागले. त्याकडे पाहता पाहता त्यातच मी गुंग होऊन राहिलो. तो आनंद काही अवर्णनीयच होता. यावरून चालता बोलता व्यंकटरमण इकडे आहे हे मला कळून चुकले, असे पंडितांनी सांगितले. एके दिवशी दुपारच्या वेळी आई विश्रांती घेत होत्या. 3:30च्या सुमाराला ह्यांचे काही जरुरीच्या कामासाठी बाहेर जाण्याचे ठरले. इतक्यात आई खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांनी मला जोरात हाक मारली. लगेच मी धावत गेले. तेव्हा मामांना सांग, पॅन्ट चांगली झाडून घाला, इतके सांगून आई पुन्हा आत गेल्या आणि त्यांनी
खोलीचा दरवाजा लावून घेतला. आईंचा निरोप मी सांगताच त्यांनी त्याप्रमाणे पॅन्ट जोरात झाडली. त्या सरशी एक आग्या विंचू खटकन खाली पडला. त्याला पाहताच आज केवढ्या मोठ्या संकटातून आईंनी आम्हाला वाचविले अशा विचाराने आम्हा दोघांना गहिवरून आले. आई एकांतातून बाहेर आल्यावर त्यांना त्यांच्या पॅन्टमध्ये विंचू असलेला तुम्हाला कसे समजले असा मी प्रश्न केला. अगं, तुझ्यासारखीच मी, मग मला तसले कसे समजणार? कृष्णाची आज्ञा मी अंमलात आणली इतकेच, असे आईंनी उत्तर दिले. एके दिवशी परगावी गेलेले माझे मालक घरी आले. थोड्या वेळाने छातीत दुखते, अंगाला धरधरून घाम सुटत आहे, हात पाय थरथरू लागलेत, ही गोष्ट आईंच्या कानावर घाल, असे ते म्हणाले. ते ऐकून माझी शक्तीच एकदम नाहीशी झाली. इतक्यात आईच तेथे आल्या. त्यांच्याकडे पाहून खरवसावर ताव मारलेला दिसतोय, असे म्हणाल्या. होय, काकांकडे मी 2 वाट्या खरवस खाल्ला खरं, असे त्यांनी कबूल केले. त्यानंतर आईंनी त्यांना जुलाबाचे औषध दिले. त्यामुळे त्यांना लगेच बरे वाटले. 4 वर्षापूर्वी असाच प्रकार झाला होता. तेव्हा मी घाबरून डॉक्टरला आणले. तपासणी अंती त्यांनी हार्ट वीक आहे म्हणून महिनाभर निजून राहण्यास सांगितले. पुष्कळ औषधे इंजेक्शने झाली. 1 महिन्यानंतर हळूहळू त्रास कमी कमी होऊ लागला. एकूण चांगले बरे वाटायला 2 महिने लागले. 1,200 रुपये खर्च झाला. धीर देण्यास कोणी जवळ नसल्याने आम्हा उभयंताचे मनस्वास्थ्य बिघडून गेले. परंतु या खेपेला मात्र आईंच्यामुळे आमचा धीर खचला नाही. पैसा खर्च झाला नाही, त्रास पण सोसावा लागला नाही आणि चुटकीसरशी समोर आलेले विघ्न टळले. एके दिवशी आमच्याकडे यांच्या बालमित्राचा मुलगा आला होता. त्याच्या स्वभावातील एक वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्याला नावे ठेवणे, मग तो दुर्जन असो वा सज्जन असो. तो आधीच श्रीमंत घराण्यातला, त्यात MA पर्यंत त्याचे शिक्षण झालेले आणि जन्मापासून त्याच्या ठिकाणी सुसंस्कारांचा गंध नाही. असे असता तेथे सद्गुण कसे वास करून राहणार? एके दिवशी आईने शतपावली घालत असता दुसरे कोणीच नसलेली वेळ पाहून त्याने आईंच्या पुढे एक बंद पाकीट ठेवले आणि तुम्ही सर्वज्ञ आहात असे मी ऐकतो, तेव्हा या पाकिटात काय आहे ते सांगा, असे तो म्हणाला. फक्त पाकिटात काय आहे हे सांगण्यावरच सर्वज्ञता अवलंबून असते असे नाही बाळ. सहवासात आलेल्या माणसाची मनस्थिती ओळखून त्याप्रमाणे त्यांना बोध करून त्यांचे समाधान करणे हे सर्वज्ञतेचे लक्षण आहे, असे आईंनी त्यास समजावून सांगितले. त्या रात्री 11च्या सुमारास त्याचे एकाएकीच पोट दुखू लागले. घरगुती उपायाने कमी न झाल्यामुळे शेवटी डॉक्टरना बोलावणे धाडले. परंतु बरे वाटत नाही म्हणून डॉक्टर पण येऊ शकले नाहीत. इकडे तो मुलगा वेदना असह्य होऊन गडाबडा लोळू लागला. तेव्हा मी त्याला म्हणाले, आईंच्या हातून 1 चमचाभर पाणी जरी तुझ्या पोटात गेले असते तरी तुला लगेच बरे वाटले असते. परंतु तुझा त्यांच्यावर विश्वास नाही. तू सारखी त्यांना नावे ठेवतोस, तेव्हा आजची रात्र कशी तरी तुला घालवावीच लागणार. त्यावर त्याने आपण चेष्टा केल्याबद्दल क्षमा मागून आपणास औषध देण्याबद्दल आईंना विनंती केली. आईंनी लगेच 1 चमचा ताक व 2 चमचे पाणी मिसळून त्याला प्यायला दिले. आश्चर्याची गोष्ट ही की लगेच तो हसत उठून बसला. त्यावर मी त्याला म्हणाले, आईंनी तुला न तपासता औषध म्हणून काहीतरी दिले आणि ते घेताच लगेच तुला बरे वाटले, तेव्हा हे सर्वज्ञतेचे लक्षण नव्हे काय? त्यानंतर यापुढे कधीच कुणाला नावे ठेवणार नाही
असे म्हणून आईंच्या पुढे त्याने कबूल केले. एके दिवशी, नाही आपुले कोणी, जग हे आळवावरचे पाणी, असे संत सांगतात. पण आमचा अनुभव त्याच्या उलट आहे. तेव्हा संत असे का सांगतात, असा मी आईंना प्रश्न केला. आईंचे उत्तर: हे जर सामान्य माणसांचे म्हणणे असते तर विचारायला हरकत नव्हती. संत म्हणतात ना, त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. मायेची दोरी तुटल्यावर इवलासा संसार हा माझा, ही पूर्वीची वृत्ती जाऊन हे विश्वची माझे घर, अशी त्यांची वृत्ती बनते. आशेचा थर फुटल्यामुळे तो निष्काम बनतो. कोणत्याही परिस्थितीत तो आनंदाने राहू शकतो, कारण तो आनंद रूप झालेला असतो. अशा पुरुषाजवळ आप्त इष्ट चिकटणार तरी कसे? म्हणून सर्व संतांचा अनुभव एक, त्याहून उलट सामान्य माणसांचा अनुभव समजावा. मी म्हटले, तुमची पोटची मुले असून सुद्धा कित्येक वर्ष तुमच्या भेटीला येत नाहीत. असे असता तुम्हाला वाईट वाटत नाही का? आईंचे उत्तर: आई जगाची आणि जग आईचे झाल्यावर मुलांची आई आणि आईची मुले म्हणून निराळेपणा राहिला कोठे? एके दिवशी मी देवपूजेसाठी फुले तोडीत असता फुलांबरोबर काही कळ्याही माझ्याकडून तोडल्या गेल्या. त्या मी गवतात फेकून देऊन घरात आले. लगेच आई म्हणाल्या, खून किंवा चोरी केलेला माणूस परराज्यात जाऊन निर्भय राहू शकतो, परंतु सारे जग एका परमेश्वराचेच असल्याने गुन्हा लपवायला मार्गच नाही. त्या समयी आई, याचा अर्थ काय, असे मी त्यांना विचारले. आई म्हणाल्या, तू फुले तोडताना फुलांबरोबर कळ्या निघाल्या आणि त्या तू गवतात फेकून दिल्यास. त्या चुकीबद्दल तुझ्या अंतर्यामी सारखे बोचत आहे की नाही? तेव्हा माझी चूक मी लगेच कबूल केली. यावरून आईंना लपवाछपवी मुळीच खपत नाही. रोखठोक बोलण्याचा त्यांचा स्वभाव, याची मला कल्पना आली. एके दिवशी फणसाची भाजी केली होती. जेवणाच्या वेळी नैवेद्य दाखवीत असता भाजीची वाटी आईंनी बाजूला ठेवून नैवेद्य दाखविला. ते पाहून कृष्णाला फणसाची भाजी आवडत नाही की काय, असे मी आईंना विचारले. प्रेम अगर श्रम याशिवाय कोणतीही वस्तू किंवा पदार्थ देवाला आवडत नाही, असे आईंनी उत्तर दिले. तो फणस माझ्या बहिणीच्या मुलाने कोणासही न कळत एकाच्या झाडाचा काढून आणला होता. हे जेव्हा मला समजले तेव्हा आईंच्या त्या बोलण्याचा मला उलगडा झाला. एके दिवशी माझ्या मालकांचे जिवलग मित्र आमच्याकडे आले. त्यांना ह्यांनी आईंच्या बद्दलची बरीचशी माहिती दिली. संध्याकाळी भजनानंतर सर्व मंडळी आपापल्या घरी गेल्यावर त्यांच्यासह माझ्या मालकांनी आईंचे दर्शन घेतले आणि हे माझे जिवलग मित्र सर्जन आहेत, असे यांनी आईंच्या पुढे सांगितले. आई म्हणाल्या, सर्जन मित्र असेल तर ऑपरेशन करून रोग काढील, डॉक्टर मित्र असेल तर किरकोळ रोग बरा करेल, वकील मित्र असेल तर खटल्यात मदत करील, इंजिनियर मित्र असेल तर घर बांधण्यात मदत करील, मास्तर मित्र असेल तर मुलांच्या अभ्यासात विशेष लक्ष देईल, पण मनाची व्यथा मात्र कोणीच दूर करू शकत नाहीत. तेच देवाशी जर मैत्री केली तर सगळेच प्रश्न सुटतात. आमच्या शेजारी मुदलियार नावाचे एक सुखवस्तू गृहस्थ राहत होते. 2 वर्षांपासून त्यांचे पाय वाताने धरले असल्याने ते सदा निजून राहत असत. त्यांना देवाधर्माचे काही आवडत नसे. रोज पहाटे 5 ते 6 आणि रात्री 9 ते 10 आई हरीचे गुणगान करीत असत. त्या समयी ते कानात कापसाचे बोळे घालून घेत. 15 दिवस लोटल्यावर एके दिवशी पहाटे आईंचे भजन चालले असता झोपेत त्यांना, कानात बोळे कशाला घातलेस, काढून टाक, म्हणजे तुझे पाय बरे होतील, असे स्त्रीच्या आवाजात
कोणीतरी सांगितल्याचा भास झाला. त्या क्षणी त्यांनी कानातील बोळे काढून टाकले. आश्चर्याची गोष्ट ही की लगेच ते उठून बसले. इतकेच नव्हे तर त्यांच्या पायातील कळा पण एकदम नाहीशा झाल्या. त्यामुळे ते अत्यंत आनंदभरीत होऊन आपला अनुभव घरातील मंडळींना सांगू लागले. त्यांची सर्वात धाकटी मुलगी आमच्याकडे भजनाला येत असे, पण वडिलांना आवडत नाही म्हणून ती काहीच सांगत नसे. यावेळी तिला राहावले नसल्याने ती वडिलांना म्हणाली, बाबा, मला वाटते तुमच्या स्वप्नात भजन करणाऱ्या आईच आल्या असाव्यात. भजनाला येणाऱ्या मंडळींपैकी रोज कोणी ना कोणी आपल्याला अनुभव आल्याचे सांगत असतात. तुम्हाला बरे वाटावे म्हणून रोज मी पण प्रार्थना करीत होते. माझी प्रार्थना देवाला पोहोचली असे वाटते. त्यानंतर ते घरातल्या घरात काठी घेऊन चालू लागले. 15 दिवसात त्यांचे पाय बरे झाले. पुढच्या आठवड्यात आईंचा मुक्काम हलणार आहे असे कळताच मुदलियारने अर्ध्या तोळ्यामध्ये सोन्याच्या 2 पादुका करून आणून गुरुवारी बायको मुलांसह ते आईंच्या दर्शनार्थ आले. येतेवेळी 5 शेर बदामाचे दूध त्याने आणले होते. आईंनी त्या पादुका घरी पूजेला ठेवण्याकरिता त्यांना दिल्या आणि दूध तेथे हजर असलेल्या मंडळींना वाटून दिले. ओम नमः शिवाय.